Hello students, good afternoon to all of you. So in previous online lecture, you studied that alkyl halide undergoes three different types of reactions. So first reaction is nucleophilic substitution reaction, second reaction is elimination reaction, and third type of reaction is reaction with metals. तर अल्किल हॅलाइड तीन प्रकारच्या रिॲक्शन प्रामुख्याने दाखवत असतं. त्यातली पहिली रिॲक्शन न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. तर ही रिॲक्शन आपण पाठीमागच्या ऑनलाईन लेक्चरला कंप्लीट केलेली आहे. त्यामध्ये आपण SN1 रिॲक्शन, SN2 रिॲक्शन हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या रिॲक्शन आपण स्टडी केलेले आहेत. So after studying nucleophilic substitution reaction, now we are going to study the next reaction, and that reaction is elimination reaction. तर पाठीमागच्या लेक्चरला आपण एलिमिनेशन रिॲक्शन मधली पहिली जी रिॲक्शन आहे ती रिॲक्शन आपण स्टडी केलेली आहे. तर एलिमिनेशन रिॲक्शनमधली पहिली रिॲक्शन जी आहे ती रिॲक्शन आहे डिहायड्रोहॅलोजिनेशन. तर डिहायड्रोहॅलोजिनेशन रिॲक्शन जी आहे ती रिॲक्शन आपण पाठीमागच्या लेक्चरला स्टडी केलं आहे. लेट्स ट्राय टू अंडरस्टँड वन्स अगेन द रिॲक्शन. दॅट रिॲक्शन इट इज द डिहायड्रोहॅलोजिनेशन. तर परत एकदा डिहायड्रोहॅलोजिनेशन रिॲक्शनवरती आपण रिव्हिजन करूया. आता डिहायड्रोहॅलोजिनेशन रिॲक्शन जी आहे ती रिॲक्शन एलिमिनेशन रिॲक्शन आहे. देन क्वेश्चन अरायजेस in our mind that elimination reactions are which type of reactions, or how we can define elimination reaction. तर अल्किल हॅलाइड एलिमिनेशन रिॲक्शन दाखवतो. तर एलिमिनेशन रिॲक्शन जे आहे त्या एलिमिनेशन रिॲक्शनचे डेफिनेशन आपल्याला 11वीला झालेलं आहे. तरीसुद्धा आपण परत एकदा एलिमिनेशन रिॲक्शनची ती डेफिनेशन आपण थोडीशी रिमाइंड करूया. सो द रिॲक्शन इन विच टू ॲटम्स ऑर ग्रुप्स आर रिमूव्ड फ्रॉम ॲडजस्टंट कार्बन ॲटम्स इन ए मॉलिक्यूल टू फॉर्म an unsaturated compound is called as elimination reaction. The elimination reaction ची definition कशी आहे बघा. The reaction in which two atoms or groups, reaction in which two atoms, so reaction in which two atoms or groups, so reaction in which two atoms or groups are removed from adjacent carbon atom, from adjacent carbon atom. adjacent carbon atom म्हणजे लगतचे कार्बन ॲटम. adjacent carbon atom in a molecule to form unsaturated compound. आणि मग अशा पद्धतीनं जे कंपाऊंड तयार होतं ते कंपाऊंड कसलं असतं, अनसॅच्युरेटेड कंपाऊंड. तर असं अनसॅच्युरेटेड कंपाऊंड तयार झालं तर अशा प्रकारच्या ज्या रिॲक्शन आहेत त्या रिॲक्शनला कसली रिॲक्शन म्हणायचं, एलिमिनेशन रिॲक्शन. तर एलिमिनेशन रिॲक्शनची परत एकदा डेफिनेशन मी सांगतोय. सो एलिमिनेशन रिॲक्शन्स आर डिफाइंड ॲज द रिॲक्शन इन विच टू ॲटम्स ऑर ग्रुप्स आर रिमूव्ड फ्रॉम adjacent carbon atom to form unsaturated compound. म्हणजे ज्या रिॲक्शनमध्ये दोन ॲटम किंवा दोन ग्रुप्स ॲडजस्टंट कार्बन ॲटमवरचे रिमूव्ह होतात आणि त्यामुळे अनसॅच्युरेटेड कंपाऊंड तयार होतं, अशा रिॲक्शनला काय म्हटलं जातं, एलिमिनेशन रिॲक्शन. So the reaction in which two atoms or groups are removed from adjacent carbon atoms in a molecule to form unsaturated compound is called as
एलिमिनेशन रिॲक्शन. आता एलिमिनेशन रिॲक्शनमध्ये पहिली रिॲक्शन जी आहे ती पहिली रिॲक्शन आपण पाठीमागं आपण स्टडी केलेली. सो द फर्स्ट रिॲक्शन इट इज, तर पहिली रिॲक्शन जी आहे ती पहिली रिॲक्शन कुठली आहे, डिहायड्रोहॅलोजिनेशन रिॲक्शन. तर पाठीमागच्या ऑनलाईन लेक्चरला डिहायड्रोहॅलोजिनेशन रिॲक्शन आपण स्टडी केली होती. तर परत एकदा त्याच्यावरती आपण रिव्हिजन करूया. सो वेन अल्किल हॅलाइड इज हीटेड और बॉइल्ड विथ अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ पोटॅशियम हायड्रॉक्साईड. रिॲक्शन बघा कशी आहे. सो वेन अल्किल हॅलाइड घेतला. सो वेन अल्किल हॅलाइड is boiled or heated, when alkyl halide is boiled or heated with, कोणाबरोबर हीट करायचं आहे, अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ पोटॅशियम हायड्रॉक्साईड, दॅट इज KOH. then this alkyl halide it undergoes dehydrohalogenation and here there will be the formation of alkene takes place. तर अशा प्रकारे अल्किनचं फॉर्मेशन होतं. तर ही जी रिॲक्शन आहे ह्या रिॲक्शनला काय म्हणलं जातं, इट इज द डिहायड्रोहॅलोजिनेशन रिॲक्शन. सो वेन अल्किल हॅलाइड्स आर बॉइल्ड विथ अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ पोटॅशियम हायड्रॉक्साईड. अल्किल हॅलाइडला बॉईल केलं, कोणाबरोबर बॉईल केलं आहे, अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ पोटॅशियम हायड्रॉक्साईड बरोबर बॉईल केलं. तर काय होतं, त्या अल्किल हॅलाइडचं काय होतं, डिहायड्रोहॅलोजिनेशन. आता डिहायड्रोहॅलोजिनेशन होतं म्हणजे हायड्रोजनचं आणि हॅलोजिनेशनचं एलिमिनेशन. आणि डिहायड्रोहॅलोजिनेशन झाल्यानंतर काय तयार होतं, अल्किन तयार होतं. सो डिहायड्रोहॅलोजिनेशन मीन्स रिमूव्हल ऑफ हॅलोजन ॲटम, त्याला आपण X म्हणतो. सो डिहायड्रोहॅलोजिनेशन इन्व्हॉल्व्स रिमूव्हल ऑफ हॅलोजन ॲटम फ्रॉम अल्फा कार्बन ॲटम अँड हायड्रोजन फ्रॉम बीटा कार्बन ॲटम. तर डिहायड्रोहॅलोजिनेशन नावच आहे, डिहायड्रोहॅलोजिनेशन. डिहायड्रो म्हणजे हायड्रोजनचं एलिमिनेशन आणि हॅलोजनचं एलिमिनेशन. सो डिहायड्रोहॅलोजिनेशन इन्व्हॉल्व्स रिमूव्हल ऑफ हॅलोजन ॲटम फ्रॉम अल्फा कार्बन ॲटम अँड हायड्रोजन ॲटम फ्रॉम बीटा कार्बन ॲटम. Hence, such type of reactions are also called as alpha-beta elimination. म्हणून अशा प्रकारच्या ज्या रिॲक्शन आहेत त्या रिॲक्शनला अल्फा बीटा एलिमिनेशन रिॲक्शनसुद्धा म्हणता येतं. तर आता इथं जनरल रिॲक्शन आपण स्टडी करूया. तर अल्किल हॅलाइड घेतलं आहे आपण. ह्या अल्किल हॅलाइडचं बॉइलिंग आपण कशाबरोबर करतो आहे, सो अल्किल हॅलाइड्स आर बॉइल्ड विथ अल्कोहोलिक KOH. तर अल्कोहोलिक KOH बरोबर त्याला काय करतो आपण, बॉईल करतो आहे. तर अल्किल हॅलाइड वेन बॉइल्ड विथ अल्कोहोलिक KOH देअर विल बी द फॉर्मेशन ऑफ अल्किन टेक्स प्लेस. तर अशा प्रकारे अल्किन तयार होतं आणि बाय प्रोडक्ट जे आहेत ते बाय प्रोडक्ट काय तयार होतो, KX म्हणजे पोटॅशियम हॅलाइड आणि काय तर होतो H2O. म्हणजे बाय प्रोडक्ट तिथं KX आणि H2O तयार झालेला आपल्याला पाहायला मिळेल. तर ही झाली जनरल रिॲक्शन. आता आपण एक्झाम्पल घेऊया, आपण एक्झाम्पल स्टडी करूया. सो वेन इथिल ब्रोमाइड इज बॉइल्ड विथ, so when ethyl bromide is boiled with aqueous alcoholic solution of KOH. So ethyl bromide
आता अल्किल हेड जे आहे ते अल्किल हेड आपण कुठलं घेतलेलं आहे, इथिल ब्रोमाइड. सो वेन इथिल ब्रोमाइड इज बॉइल्ड, when ethyl bromide is boiled with alcoholic solution of KOH, then there will be the formation of alkene takes place, and that alkene is ethene. तर इथं इथिन हे अल्किन तयार होतं आणि बाय प्रॉडक्ट काय तयार होतो, KBr अँड H2O. तर हे एक एक्झाम्पल आपण स्टडी केलो. तर आणखीन एक एक्झाम्पल आपण स्टडी करूया. सो वेन आयसोप्रोपिल क्लोराइड is boiled with, so when isopropyl chloride is boiled with alcoholic solution of KOH. आता आयसोप्रोपिल क्लोराइड हे अल्किल हेड घेतलं आणि त्याचं बॉइलिंग जर अल्कोहोलिक KOH बरोबर केलं तर जो प्रॉडक्ट तयार होतो तो प्रॉडक्ट कुठला तयार होतो, सो देअर विल बी द फॉर्मेशन ऑफ प्रोपिन टेक्स प्लेस. तर इथं अशा प्रकारे हा प्रोपिन झालेला तयार मिळेल. तर ही आपण दुसरं एक एक्झाम्पल इथं आपण स्टडी केलं. देन लेट्स टू ट्राय टू अंडरस्टँड वन रूल, and that rule is Sezep's rule. तर Sezep's rule जे आहे, Sezep's rule जे आहे ते आपण आता स्टडी करणार आहोत. सो इन dehydrogenation reaction, the preferred product in dehydrogenation reaction, the preferred product is, dehydrogenation reaction मध्ये जो प्रिफर्ड प्रॉडक्ट असतो किंवा जो मेजर प्रॉडक्ट असतो तो कुठला असतो, तर असा अल्किन की ज्या अल्किनमध्ये काय पाहायला मिळतं, ग्रेटर नंबर ऑफ अल्किल ग्रुप्स अटॅच्ड टू डबली बॉन्डेड कार्बन ॲटम. तर आपल्याला डिहायड्रोजनेशन रिॲक्शनमध्ये जे अल्किन तयार होतात त्या अल्किनमधला मेजर प्रॉडक्ट कुठला असतो, तर ज्या डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला ग्रेटर नंबर ऑफ अल्किल ग्रुप्स अटॅच झालेले असतील तर तो जो असतो तो कसा असतो, दॅट इज द मेजर. म्हणजे मेजर अल्किन जे आहे ते मेजर अल्किन तशा प्रकारे तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. तर आता इथे एक एक्झाम्पल आपण स्टडी करूया. सो वेन 2-chlorobutane is boiled with, when 2-chlorobutane is boiled with alcoholic solution of KOH, then there will be the formation of alkene takes place. तर इथं अल्किन तयार होतं. आता जे अल्किन आहे ते अल्किन इथं प्रॉडक्ट जो आहे तो प्रॉडक्ट खाली रिप्रेझेंट केलेला आहे. तर आता याच्यामध्ये दोन प्रॉडक्ट तयार होतात. एक आहे but1इन आणि दुसरा आहे but2इन. तर इथे जे दोन प्रॉडक्ट तयार होतात तर त्या दोन प्रॉडक्टपैकी एक कसा असतो, मेजर. एक प्रॉडक्ट कसा आहे, मेजर प्रॉडक्ट आहे आणि एक प्रॉडक्ट कसा आहे, मायनर प्रॉडक्ट आहे. तर आता इथं 2-chlorobutane घेतलं, त्या 2-chlorobutaneला काय केलं, बॉईल केलं. कोणाबरोबर बॉईल केलं, अल्कोहोलिक KOH बरोबर बॉईल केलं. तर प्रॉडक्ट जे आहेत दोन प्रॉडक्ट मिळतात. त्यापैकी पहिला प्रॉडक्ट आहे but1इन, दुसरा प्रॉडक्ट आहे but2इन. ह्यामधला सेझेप्स रूल जो आहे त्यानुसार हा but2इन हा कसा आहे, मेजर प्रॉडक्ट आहे. 80% हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तयार होतो आणि but1इन जो आहे तो कमी प्रमाणात तयार होतो. म्हणजे त्याला आपण मायनर प्रॉडक्ट म्हणूया किंवा त्याचा अमाऊंट 20% असलेला पाहायला मिळेल. तर इथं जे अल्किन आहे ते अल्किन मेजर प्रॉडक्टमधलं जे अल्किन आहे त्या अल्किनच्या बाबतीत काय पाहायला मिळतं, तर सेझेप्स रूलनुसार
इथे डब्ल्यू बॉन्डेड कार्बन ॲटम जो आहे त्या डब्ल्यू बॉन्डेड कार्बन ॲटमला इथं 2 अल्किल ग्रुप अटॅच झाले आहेत आणि इथं ह्या प्रॉडक्टमध्ये मात्र डब्ल्यू बॉन्डेड कार्बन ॲटमला फक्त एकच अल्किल ग्रुप इथं अटॅच झाला आहे. म्हणजे ह्या प्रॉडक्टमध्ये डब्ल्यू बॉन्डेड कार्बन ॲटमला 2 अल्किल ग्रुप अटॅच झाले. ह्या प्रॉडक्टमध्ये डब्ल्यू बॉन्डेड कार्बन ॲटमला फक्त एकच अल्किल ग्रुप अटॅच झाला आहे. त्यामुळे ब्यूट 2 इन हा सेझेफ्स रूलनुसार मेजर प्रॉडक्ट आणि ब्यूट 1 इन हा मायनर प्रॉडक्ट असेल. तर अशा प्रकारे आपण इथं एलिमिनेशन रिॲक्शन स्टडी केली. तर लक्षात घ्या, एलिमिनेशन रिॲक्शनची सुरुवातीला आपण डेफिनेशन स्टडी केली. तर एलिमिनेशन रिॲक्शन जे आहे ते एलिमिनेशन रिॲक्शन म्हणजे काय? अशी रिॲक्शन की ज्या रिॲक्शनमध्ये 2 ॲटम किंवा 2 ग्रुप्स ॲडजस्टंट कार्बन ॲटमवरचे रिमूव्ह होतात आणि अनसॅच्युरेटेड कंपाऊंड तयार होतो. सो हिअर वी फिनिश्ड एलिमिनेशन रिॲक्शन. त्यानंतर एलिमिनेशन रिॲक्शन फिनिश झाल्यानंतर आपण सेझेफ्स रूल जो आहे तो सेझेफ्स रूलसुद्धा इथं आपण स्टडी केला. तर ही जी रिॲक्शन आहे तर ह्या रिॲक्शनमध्ये मेजर प्रॉडक्ट जो आहे तो मेजर प्रॉडक्ट हा कुठला असेल तर मेजर प्रॉडक्ट जो आहे तो मेजर प्रॉडक्ट हा आहे, कारण डब्ल्यू बॉन्डेड कार्बन ॲटमला इथे जास्त अल्किल ग्रुप अटॅच झाले आहेत. सो आफ्टर स्टडिंग डिहायड्रोहॅलोजिनेशन रिॲक्शन इन डिटेल, नाउ वी आर गोइंग टू स्टडी द नेक्स्ट टाईप ऑफ रिॲक्शन, दॅट इज रिॲक्शन विथ ॲक्टिव्ह मेटल्स. तर आपण आजच्या लेक्चरच्या सुरुवातीलाच आपण थोडंसं रिमाइंड केलेलं होतं. तर पाठीमागच्या ऑनलाईन लेक्चरला आपण याचा अभ्यास केला आहे की अल्किल हॅलाइड 3 प्रकारच्या रिॲक्शन दाखवतो. त्यातली पहिली रिॲक्शन होती न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. दुसरी आत्ताच आपण स्टडी केली एलिमिनेशन रिॲक्शन. आणि अल्किल हॅलाइड आणखी एका प्रकारची रिॲक्शन दाखवतो. दॅट रिॲक्शन इट इज द रिॲक्शन विथ ॲक्टिव्ह मेटल्स. तर अल्किल हॅलाइड जे आहे ते अल्किल हॅलाइड ॲक्टिव्ह मेटलबरोबरसुद्धा रिॲक्शन दाखवतो. आता अल्किल हॅलाइड ॲक्टिव्ह मेटलबरोबरची रिॲक्शन दाखवतं. आता ॲक्टिव्ह मेटल म्हणजे फॉर एक्झाम्पल सोडियम असेल, पोटॅशियम असेल किंवा कॅडमियम असेल. तर यांच्याबरोबर ह्या अल्किल हॅलाइडची जी आहे त्या अल्किल हॅलाइडची रिॲक्शन कशा प्रकारची आहे ते इथं आपल्याला स्टडी करायचं आहे. आता ॲक्टिव्ह मेटलमध्ये सोडियम असेल, झिंक असेल, मॅग्नेशियम असेल. तर ह्या ॲक्टिव्ह मेटलबरोबरची आता आपण रिॲक्शन स्टडी करतो आहे. सो रिमेंबर दॅट ॲक्टिव्ह मेटल्स लाईक सोडियम, मॅग्नेशियम, कॅडमियम they combines with alkyl chlorides or alkyl bromides or alkyl iodides to form compounds containing carbon metal bond. So these reactions are known as, or these products are known as organometallic compounds. लक्षात घ्या. तर अल्किल क्लोराईड असेल, फॉर एक्झाम्पल अल्किल क्लोराईड, that is RCl, general formula. Alkyl chloride or alkyl bromide or alkyl iodide. So alkyl chloride, alkyl bromide or alkyl iodides, when they reacts with active metals like sodium, then magnesium, then cadmium, then they forms कार्बन मेटल बॉन्ड. तर ते काय तयार करतात? कार्बन आणि मेटलमध्ये बॉन्ड तयार करतात. सो दे फॉर्म्स कार्बन मेटल बॉन्ड. तर आता अशा प्रकारे कार्बन आणि मेटलमध्ये बॉन्ड तयार होतो. सो दीज आर नोन ॲज ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स. मग कार्बन मेटलमध्ये बॉन्ड तयार होतो आणि बॉन्ड तयार झाल्यानंतर जे कंपाऊंड तयार होतात त्या कंपाऊंडला काय म्हणायचं?
ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स. तर आता इथं सुरुवातीला आपण जनरल रिॲक्शन आपण स्टडी करूया. सो अल्किल हायड्राइड इट कॅन बी रिप्रेझेंटेड बाय द जनरल फॉर्म्युला Rx. So when alkyl halide, that is Rx, is reacted with active metal like magnesium, and when reaction is carried out in presence of dry ether, तर ॲरोच्या वरती सॉल्वंट लिहिलेलं आहे ड्राय इथर. सो अल्किल halide when treated with magnesium in presence of dry ether as a solvent, it gives alkyl magnesium halide. तर इथं काय तयार होतो, अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड तयार होतो. सो हिअर देर विल बी द फॉर्मेशन ऑफ अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड टेक्स प्लेस. सो धिस अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड इज नोन ॲज ग्रिग्नार्ड रिएजंट. तर त्यालाच काय म्हटलं जातं, इट इज कॉल्ड ॲज ग्रिग्नार्ड रिएजंट. तर लक्षात घ्या, अल्किल हायड्राइडची रिॲक्शन मॅग्नेशियम बरोबर केली इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, तर काय तयार झाला, अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड तयार झाला. तर ह्याच अल्किल मॅग्नेशियम हॅलाइडला काय म्हटलं जातं, ग्रिग्नार्ड रिएजंट. म्हणजे ग्रिग्नार्ड रिएजंटचे डेफिनेशन काय, अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड इज नोन ॲज ग्रिग्नार्ड रिएजंट. तर आता इथं जनरल रिॲक्शन आपण स्टडी केली. सो आफ्टर स्टडिंग जनरल रिॲक्शन, लेट्स ट्राय टू अंडरस्टँड सम रिॲक्शन्स. तर जनरल रिॲक्शन स्टडी केल्यानंतर काही तर आपण एक्झाम्पल्स आपण स्टडी करूया. तर आता पहिली जी रिॲक्शन आहे मिथिल ब्रोमाइड. सो मिथिल ब्रोमाइड when reacted with active metal like magnesium in presence of dry ether, it produces methyl magnesium bromide, that is CS3MgBr. तर इथं मिथिल ब्रोमाइड घेतला आहे आणि ह्या मिथिल ब्रोमाइडला काय केलं आहे, तर मिथिल ब्रोमाइड जो आहे त्या मिथिल ब्रोमाइडची रिॲक्शन मॅग्नेशियम मेटल बरोबर केली आहे. तर मिथिल ब्रोमाइडची रिॲक्शन मॅग्नेशियम मेटल बरोबर इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर जर केली तर कुठला प्रॉडक्ट तयार झाला, मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. किंवा आणखी एक एक्झाम्पल आपण स्टडी करूया. सो द नेक्स्ट एक्झाम्पल इज when ethyl bromide is reacted with magnesium metal in presence of dry ether, then there will be the formation of ethyl magnesium bromide. तर इथं इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइडचा ब्रोमाइड तयार झालेला पाहायला मिळेल. तर मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड, इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. तर हे जे आहेत हे कोणाचे एक्झाम्पल्स आहेत, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. सो आफ्टर स्टडिंग reaction with active metals, आणि त्याच्यामध्ये आपण कुणाबरोबर रिॲक्शन स्टडी केली, रिॲक्शन विथ मॅग्नेशियम मेटल. सो आफ्टर स्टडिंग रिॲक्शन विथ मॅग्नेशियम मेटल, नाउ वी आर गोइंग टू स्टडी द नेक्स्ट रिॲक्शन, अँड दॅट रिॲक्शन इज रिॲक्शन विथ सोडियम मेटल. आता अल्किल हॅलाइडची मॅग्नेशियम मेटल बरोबरची रिॲक्शन आत्ता आपण स्टडी केली. आता त्याच्या पुढची रिॲक्शन कुठली स्टडी करायची आहे, रिॲक्शन विथ सोडियम मेटल. अल्किल हायड्राइडची रिॲक्शन सोडियम मेटल बरोबर स्टडी करायची आहे आपल्याला. सो धिस पर्टिक्युलर रिॲक्शन इट इज नोन ॲज वुर्ज रिॲक्शन. तर ह्या सायंटिस्टनं वुर्ज नावाचा जो सायंटिस्ट आहे, तर त्या सायंटिस्टनं ही रिॲक्शन डिस्कवर केली आहे, त्यामुळे त्याच्या नावानं त्या रिॲक्शनला ओळखलं जातं, वुर्ज रिॲक्शन. आता रिॲक्शन जी आहे ती रिॲक्शन कशा प्रकारची आहे, सो वेन अल्किल हायड्राइड इज रिॲक्टेड विथ सोडियम मेटल. तर अल्किल हायड्राइड जे आहे
त्या अल्किल हॅलाइडची रिॲक्शन सोडियम मेटलबरोबर केली. सो अल्किल हॅलाइड वेन रिॲक्टेड विथ मेटॅलिक सोडियम in presence of dry ether. So alkyl halide when reacted with metallic sodium in presence of dry ether as a solvent it forms higher alkanes. तर रिॲक्शन झाल्यानंतर हायर अल्केन झालेले पाहायला मिळतात. सो इट फॉर्म्स हायर अल्केन्स कंटेनिंग double the number of carbon atoms present in alkyl halide. तर अल्किल हॅलाइडमध्ये जेवढे कार्बन ॲटम होते त्याच्या डबल कार्बन ॲटम असणारं प्रॉडक्ट तयार होतं. तर अशा प्रकारची ही वूज रिॲक्शन आहे. तर ही वूज रिॲक्शन 11वीला सुद्धा तुम्ही स्टडी केलेली आहे. तर आता इथं वूज रिॲक्शन जे आहे त्या वूज रिॲक्शनचं आपण स्टेटमेंट बघितलं. तर वेन अल्किल हॅलाइड इज रिॲक्टेड विथ सोडियम मेटल इन प्रेझन्स ऑफ ड्राय इथर इट गिव्स हायर अल्केन्स अँड द रिॲक्शन इज नोन ॲज वूज रिॲक्शन. आता एक एक्झाम्पल स्टडी केल्यानंतर त्याच्या पुढचा आपण एक्झाम्पल स्टडी करूया. सो वेन इथिल ब्रोमाइड इज रिॲक्टेड विथ ॲक्टिव्ह मेटल लाईक सोडियम in presence of dry ether then there will be the formation of n-butane takes place. तर इथं स्टार्टिंग मटेरियलमध्ये कार्बनची संख्या किती आहे 2 आणि प्रॉडक्ट जो आहे त्या प्रॉडक्टमध्ये कार्बनची संख्या किती आहे 4. म्हणजे आपल्याला सांगता येईल तर हायर अल्केन जे आहे ते हायर अल्केनमध्ये काय पाहायला मिळतं. So in Wolff's reaction there will be the formation of higher alkane takes place and that higher alkane it contains double the number of carbon atoms present in alkyl halide. अल्किल हॅलाइडमध्ये जेवढे कार्बन ॲटम प्रेझेंट आहेत 2 कार्बन ॲटम प्रेझेंट आहेत तर प्रॉडक्टमध्ये किती आहे 4. म्हणजे प्रॉडक्ट जो आहे तो प्रॉडक्ट तयार होतो असं कसं तयार होतो आहे. सो डबल द नंबर ऑफ कार्बन ॲटम प्रेझेंट इन अल्किल हॅलाइड इज फॉर्म. तर अशा प्रकारे रिॲक्शन विथ ॲक्टिव्ह मेटल आपण स्टडी केली. त्यामध्ये पहिली रिॲक्शन होती रिॲक्शन विथ मॅग्नेशियम मेटल. तर अल्किल हॅलाइडची रिॲक्शन मॅग्नेशियम मेटलबरोबर जर केली तर काय तयार होतो ग्रिग्नार्ड रिएजंट तयार होतो. आणि त्याच्यानंतर रिॲक्शन विथ ॲक्टिव्ह मेटलमध्ये पुढची रिॲक्शन आपण स्टडी केली रिॲक्शन विथ सोडियम मेटल. तर सोडियम मेटलबरोबरची रिॲक्शन इथं आपण स्टडी केली. तर सोडियम मेटलबरोबरची जी रिॲक्शन आहे त्या रिॲक्शनलाच काय म्हटलं जातं वूज रिॲक्शन. तर अशा प्रकारे आत्ता ही सुद्धा रिॲक्शन आपण कंप्लीट केली आहे. आता ही रिॲक्शन कंप्लीट केल्यानंतर त्याच्या पुढचे रिॲक्शन्स आहेत रिॲक्शन्स ऑफ हॅलो अरिन्स. तर हॅलो अरिन्स जे आहेत त्या हॅलो अरिन्सच्या आता आपल्याला रिॲक्शन स्टडी करायचे आहेत. आता हॅलो अरिन्स म्हणजे बेंझिन रिंगसारखं स्ट्रक्चर किंवा बेंझिन रिंग. तर तिथं हॅलो अरिन्सच्या रिॲक्शन इथं आपल्याला स्टडी करायचे आहेत. सो हॅलो अरिन जे हॅलो अरिन असते ते हॅलो अरिनच्या बाबतीत काय पाहायला मिळतं बा. सो हॅलो अरिन ऑल्सो शोज 3 टाईप्स ऑफ रिॲक्शन्स. तर हॅलो अरिन 3 प्रकारच्या रिॲक्शन दाखवतो. सो हॅलो अरिन इट अंडरगोज 3 डिफरंट टाईप्स ऑफ रिॲक्शन्स. सो फर्स्ट वन इज रिॲक्शन विथ मेटल, second one is nucleophilic substitution reaction, and third reaction is electrophilic substitution reaction. तर अशा प्रकारे इथं रिॲक्शन ऑफ हॅलो अरिनमध्ये आपल्याला जी पहिली रिॲक्शन स्टडी करायची आहे दॅट रिॲक्शन इज वूर्स-फिटिक रिॲक्शन. आता वूर्स-फिटिक रिॲक्शन सुरुवातीला आपल्याला स्टडी करायची आहे. So the reaction of aryl halide
रिॲक्शन ऑफ अरिल हॅलाइड. आता अरिल हॅलाइड म्हणजे आपण जनरल रिप्रेझेंटेशन आपण करू शकतो. तर जनरल रिप्रेझेंटेशन जे आहे ते जनरल रिप्रेझेंटेशन असं करता येईल आपल्याला, अरिल हॅलाइड. सो द रिॲक्शन ऑफ अरिल हॅलाइड विथ अल्किल हॅलाइड. अल्किल हॅलाइडचा जनरल फॉर्म्युला काय आहे, RX. सो रिॲक्शन ऑफ अरिल हॅलाइड with alkyl halide and sodium metal in presence of dry ether as a solvent. आणि ही जी रिॲक्शन आहे, ही रिॲक्शन कोणाच्या प्रेझेन्समध्ये आपण कॅरी आउट करतोय, इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. सो वेन अरिल हॅलाइड is reacted with alkyl halide and sodium metal in presence of dry ether to give substituted aromatic compounds is known as Wurtz-Fittig reaction. तर इथं सबस्टिट्यूटेड ॲरोमॅटिक कंपाऊंड तयार होतो. तर ह्या रिॲक्शनला काय म्हणायचं, वुर्ट्झ-फिटिग रिॲक्शन. तर इथं एक जनरल रिॲक्शन आपण स्टडी करूया पहिल्यांदा. तर जनरल रिॲक्शनमध्ये काय घेतलेलं आहे, हॅलोबेन्झिन. त्या एक्सला जर क्लोरीन अटॅच झालं तर क्लोरोबेन्झिन, किंवा जर समजा इथं Br असेल तर ब्रोमोबेन्झिन, आयोडीन असेल तर आयोडोबेन्झिन. सो हॅलोबेन्झिन when reacted with active metal like sodium and alkyl halide. तर इथं हा अरिल हॅलाइड आणि हा अल्किल हॅलाइड या दोघांची रिॲक्शन कोणाबरोबर होते, सोडियम मेटलबरोबर होते. तर सोडियम मेटलबरोबर झाल्यानंतर ही रिॲक्शन आपल्याला ड्राय सॉल्व्हंटच्या प्रेझेन्समध्ये कॅरी आउट करावं लागते. तर इथं काय तयार होतो, सबस्टिट्यूटेड ॲरोमॅटिक कंपाऊंड. तर इथं सबस्टिट्यूटेड ॲरोमॅटिक कंपाऊंड जो आहे तो सबस्टिट्यूटेड ॲरोमॅटिक कंपाऊंड तयार होतो. सो हिअर देर विल बी द फॉर्मेशन ऑफ सबस्टिट्यूटेड ॲरोमॅटिक कंपाऊंड. तर इथं ही जी रिॲक्शन आहे या रिॲक्शनला वुर्ट्झ-फिटिग रिॲक्शन असं म्हणतो आपण. तर इथं एक्झाम्पल, इथं जनरल रिॲक्शन स्टडी केल्यानंतर एक एक्झाम्पल स्टडी करूया. सो वेन ब्रोमोबेन्झिन इज रिॲक्टेड विथ मिथिल ब्रोमाइड. ब्रोमोबेन्झिन म्हणजे काय, तर हे आहे अरिल हॅलाइड. आणि मिथिल ब्रोमाइड जे आहे ते मिथिल ब्रोमाइड काय आहे, अल्किल हॅलाइड. तर हे अल्किल हॅलाइड आहे आणि हे काय आहे, अरिल हॅलाइड. तर आता अरिल हॅलाइड आणि अल्किल हॅलाइड यांची रिॲक्शन ड्राय इथरच्या प्रोसेसमध्ये केली तर काय तर होतं, देअर विल बी द फॉर्मेशन ऑफ अल्किल बेन्झिन टेक्स प्लेस. तर इथं अल्किल बेन्झिन तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. किंवा एखादं एक्झाम्पल आपण घेतलं. सो वेन bromobenzene is reacted with active metal like sodium and alkyl halide, that is CH3Br, that is methyl bromide, and when reaction is carried out in presence of dry ether, there will be the formation of methyl benzene takes place. So when only aryl halide takes part in the reaction. आता काही वेळेस काय होतं, तर इथं आपल्याला रिॲक्शन आपण स्टडी करतोय. अरिल हॅलाइड, फक्त अरिल हॅलाइड रिॲक्ट झाले. सो वेन ओनली अरिल हॅलाइड टेक्स पार्ट्स इन द रिॲक्शन. जर फक्त अरिल हॅलाइडच्या रिॲक्शनमध्ये भाग घेत असतील तर प्रॉडक्ट काय तयार होतो, बाय फिनल.
तर इथे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे ब्रोमोबेन्झिन. ब्रोमोबेन्झिन हे कसं आहे, आरिल हॅलाइड आहे. तर ह्या ब्रोमोबेन्झिनची रिॲक्शन सोडियम मेटलबरोबर केली. ॲरोवरती सॉल्वंटचं नाव आहे ड्राय इथर आणि प्रॉडक्ट जो आहे तो प्रॉडक्ट काय तयार होतो, बायफिनिल नावाचा प्रॉडक्ट तयार होतो. तर अशा प्रकारे आपण इथं रिॲक्शन विथ मेटल इथं आपण स्टडी केलं आहे. सो टुडे वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. थँक यू.